कर्जमाफीसाठी सरकारच्या बैठकीचे निमंत्रण, पण बच्चू कडूंची निर्णायक भूमिका. बंद खोलीत चर्चा नकोच, निर्णय शेतकऱ्यांसमोरच घ्या. नागपुरात भव्य आंदोलन. सरसकट कर्जमाफीची मुख्य मागणी. गेल्या 8-9 महिन्यांपासून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शेतकरी एकवट या आंदोलनाची मोठी लाट उभी राहिली आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शेतकरी हीच एक जात मानत त्यांनी कापूस, धान, सोयाबीन उत्पादक तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील शेतकरी बांधवांना एका छताखाली आणले आहे. यात मच्छीमार आणि मेंढपाळ बांधव देखील सामील आहेत. शेतकऱ्यांचा हा मोठा एल्गार 28 ऑक्टोबरपासून नागपुरातील जामठा मैदान, क्रिकेट स्टेडियमजवळ परसोडी वर्धा रोड येथे धडकला आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी मिळाल्याशिवाय माघार नाही, ही बच्चू कडू यांची आंदोलनाची मुख्य आणि अंतिम मागणी आहे. सरकारचे निमंत्रण फेटाळले, तोंडी आश्वासने नकोत. नागपूरच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये मोठी धांदल उडाली. महसूल मंत्री बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना फोन करून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीसाठी निमंत्रण दिले आणि त्यात कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन देखील दिले. मात्र बच्चू कडू यांनी हे निमंत्रण स्पष्टपणे नाकारले. पूर्वी सरकारने दिलेले लेखी आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे आता केवळ तोंडी आश्वासनांवर विश्वास नाही, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. सरकारच्या या हालचाली केवळ आंदोलनास दडपण्यासाठी किंवा त्याला दिशा देण्यासाठी आहेत, असे त्यांचे मत आहे. निर्णय शेतकऱ्यांच्या समोर. बंद खोलीत चर्चा नको. गेल्या अनेक महिन्यांपासून घेतलेल्या शेकडो सभा आणि मोर्चाचे महत्त्व बंद खोलीतील चर्चेमुळे कमी होईल, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सरकारसोबत कोणतीही चर्चा बंद खोलीत होणार नाही. जो काही निर्णय घ्यायचा असेल तो लाखो शेतकऱ्यांच्या सक्षम घेतला जावा, अशी त्यांची मागणी आहे. सरकारने आंदोलन थांबवायचे असेल तर थेट कर्जमाफीचा GR शेतकऱ्यांसमोर आणावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी कोणताही अफवांवर विश्वास न ठेवता 28 ऑक्टोबरपासून मोठ्या संख्येने नागपुरात सहभागी होण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे. धन्यवाद. अशाच नवीन अपडेट्ससाठी आता तुमच्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटते तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.